इलेक्ट्रल बॉन्डच्या संदर्भात म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या निकालाची अवमानता ही म्हणजे करतायत. कोण करताय? स्टेट बँक ऑफ इंडिया करताय, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स करताय आणि भारत सरकार करते. भारतीय जनता पार्टीकडे 16,000 कोटीपैकी जवळजवळ 11,000 कोटी गेले आणि ही जी काही गुप्तता आहे या गुप्ततेचं भांड फोडलेलं आहे. कुठल्या पक्षाला किती दिला याचा हिशेब हा इलेक्शन कमिशनकडे पण असला पाहिजे आणि सरकारकडे पण असला पाहिजे. सुप्रीम कोर्टाने ही जी काही गुप्तता आहे या गुप्ततेचं भांड फोडलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रशांत भूषण यांनी जो एक नवीनच दावा दाखल केलेला आहे त्याची सुनावणी होणार आहे न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या बेंच पुढे. आता ही जी सुनावणी होणार आहे ती 15 फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टाने इलेक्ट्रल बॉन्डच्या संदर्भात जो निर्णय जाहीर केला आणि तेव्हा असा तो निर्णय जो आहे की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रल बॉन्ड हे असंवैधानिक आहेत, म्हणजे अनकॉन्स्टिट्युशनल आहेत, म्हणजे बेकायदेशीर आहेत. दुसरी गोष्ट, इलेक्ट्रल बॉन्ड्स त्याच्या संदर्भात जे जमा झालेले पैसे आहेत ते स्टेट बँक ऑफ इंडियाने लोकांकडून पैसे घेऊन त्यांना बॉन्ड दिले. ते बॉन्ड लोकांनी म्हणजे मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांनी ते आपल्या आवडत्या पक्षाला दिले. मग त्याची जी माहिती आहे ती अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोर बँकिंग सोल्युशन प्लॅटफॉर्म म्हणजे हायली टेक्नॉलॉजिकल प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहे आणि ती त्या दिवशी उपलब्ध आहे, आता सुद्धा उपलब्ध आहे. सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं की स्टेट बँक ऑफ इंडियाने ज्यांनी ज्यांनी बॉन्ड विकत घेतले याची माहिती तुमच्याकडे आहे. आम्ही ऑर्डर देतो की तुम्ही 6 मार्चला ही सगळी माहिती आम्हाला द्या आणि 13 मार्चला पर्यंत इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती दिसली पाहिजेत. हा त्या 15 फेब्रुवारीच्या ऑर्डरचा आशय आहे आणि ती ऑर्डरच आहे. म्हणजे काय झालं की बॉन्ड हे इल्लीगल ठरवले. स्टेट बँक ऑफ इंडियाने संपूर्ण हिशेब द्यायचा आणि स्टेट बँक ऑफ इंडिया असंही सांगणं आवश्यक आहे की कोणी घेतले आणि वितरित कोणी केले तर त्या व्यक्तीने त्याचे 30 दिवसाच्या आत वितरित करायला पाहिजे. म्हणजे समजा मी आज एक बॉन्ड घेतला स्टेट बँक ऑफ इंडिया मधून तर तो बॉन्ड 1,000 रुपयाचा असू शकतो. 1,000च्या पटीमध्ये 1 कोटी आणि अनेक कोटींचे असू शकतात. त्यामुळे मी माझ्याकडच्या चेकने व्यवहार केला किंवा माझे पैसे घेऊन त्या खात्यात भरले आणि बॉन्ड विकत घेतला, हा एक व्यवहार. आणि मग मी समजा भारतीय जनता पक्षाला बॉन्ड दिला, मी समजा काँग्रेस पक्षाला बॉन्ड दिला किंवा अन्य जे रजिस्टर्ड पक्ष आहेत जे निवडणुकीच्या रिंगणात असतात त्यांना दिला, तर कुठल्या पक्षाला किती दिला ह्याचा हिशेब हा इलेक्शन कमिशनकडे पण असला पाहिजे आणि सरकारकडे पण असला पाहिजे. पण देणारा मी आहे, माझं नाव गुप्त राहील आणि सरकारकडे भारतीय जनता पार्टीकडे 16,000 कोटीपैकी जवळजवळ 11,000 कोटी गेलेत. हे अर्थातच एडीआर या नावाच्या संस्थेने जाहीर केलेलं आहे. हे अजून स्टेट बँक किंवा भारत सरकारने जाहीर केलेलं नाहीये. वर्षाकाठी 1,000 कोटी रुपयापेक्षा जास्त हे भारतीय जनता पार्टीलाच मिळालेत आणि 2017-18 पासून जेव्हा ही नोटिफिकेशन लागू झाली तेव्हापासून दरवर्षी 1,000 कोटीपेक्षा जास्त म्हणजे त्यांना 10,000 कोटीपेक्षा जास्त किंवा 11,000 कोटी हे भारतीय जनता पार्टीला मिळाले. ही जनतेकडे आलेली माहिती आहे, ही सुप्रीम कोर्टाकडे पण आलेली माहिती आहे. तेव्हा सुप्रीम कोर्टाची ऑर्डर नंबर 1 की इलेक्ट्रल बॉन्ड सरकारने इश्यू करायला सांगितले आणि स्टेट बँक कोर्टाला ऑपरेट करायला सांगितले, हे इलिगल आहे. पण ही माहिती गुप्त आहे असं तुम्ही म्हणता, पण ती आरटीआय च्या कार्यकाळ तुम्ही देत नाही, तर आरटीआयच्या कायद्याचा प्रभाव हा जी गुप्तता तुम्ही पाळता म्हणजे बँकिंग सिक्रेसी लॉ याच्याहून आरटीआय मोठा आहे. आणि म्हणून एखाद्या व्यक्तीने जर ही माहिती मागितली तर तुम्ही देत नाहीत, म्हणजे आरटीआय मध्ये माहितीच्या अधिकाराचा जो कायदेशीर अधिकार आहे नागरिकाचा त्याला तुम्ही वंचित ठेवता. त्यामुळे आरटीआय सुप्रीम हे सुप्रीम कोर्टाच्या या 15 फेब्रुवारीच्या निकालाचा एक महत्वाचा श्लेष आहे. म्हणजे गुप्ततेचा प्रश्न, पारदर्शकतेचा प्रश्न, माहितीच्या अधिकाराचा मुद्दा, हे सगळे मुद्दे सुप्रीम कोर्टाने निकाली लावून स्टेट बँक ऑफ इंडियाला 6 मार्चला त्यांना सांगितलं की तुम्ही या आणि सगळी माहिती द्या. पण 5 तारखेला सुप्रीम कोर्ट स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन असं सांगतात की मला जून पर्यंतचा वेळ हवा. आता जून पर्यंतचा वेळ देता येणार नाही हे इतकं स्पष्ट असताना, कॉम्प्युटरायझेशन पूर्णपणे झालेलं असताना, डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणजे डिजिटल स्टेट बँक ऑफ इंडिया असताना, संपूर्ण बँकिंग व्यवस्था डिजिटल आहे, तर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चेअरमनने असं सांगणं आणि ते सांगणंच मुळात गैर आहे. कारण सरकारच्या नोटिफिकेशन प्रमाणे त्यांनी ते काम केलंय
आणि सरकारचं नोटिफिकेशन काय सांगतं, इथे खरा मुद्दा आहे. माझं म्हणणं काय ते लक्षात घ्या. माझं म्हणणं असं आहे की सरकारने अरुण जेटली यांनी जेव्हा कायदा पास करून घेतला, बजेटमध्ये तरतूद आणली, ती फायनान्स बिलाच्या स्वरूपात आणली आणि फायनान्स बिलाच्या स्वरूपात आल्यामुळे त्याच्यावरती चर्चाच झाली नाही. अनेक पत्रकारांनी आणि मी स्वतः सुद्धा त्या काळामध्ये याला विरोध केलेला होता. पण हा सगळा विरोध त्या आरटीआयच्या मध्ये सुद्धा कोणीच आम्हाला माहिती देत नव्हतं. कारण सरकारचं नोटिफिकेशन असं होतं की नावं गुप्त ठेवली जातील. कुठल्या कॉर्पोरेशनने, कुठल्या व्यक्तीने, कुठल्या संस्थेने किती पैसे दिले, किती बॉन्ड विकत घेतले, किती कोटीमध्ये घेतले, ते गुप्त ठेवले जातील आणि कुणाला बॉन्ड द्यायचे ते त्या व्यक्तीने ठरवायचे. त्यामुळे तेही गुप्त राहील. त्यामुळे ही जी काही गुप्तता आहे, या गुप्ततेचं भांडं फोडलेलं आहे सुप्रीम कोर्टाने आणि तेव्हापासून या प्रश्नावरती एडीआर या संस्थेने आव्हान दिलं. पण आता मागच्या वर्षी त्याची सुनावणी सुरू झाली आणि आता 15 फेब्रुवारीला पूर्ण खंडपीठाने हा निर्णय दिलेला आहे. एक संपूर्णच अनकॉन्स्टिट्युशनल आहे असं म्हटल्यानंतर पुढे उत्तरच नाहीये. फक्त आता तपशील द्यायला पाहिजे स्टेट बँक ऑफ इंडियाने. आता स्टेट बँक ऑफ इंडिया त्यांचे जे काही मालक आहेत, मालक कोण आहेत? भारत सरकार आहे. कारण भारत सरकारचा 58 ते 59% ही मालकी स्टेट बँक ऑफ इंडियाची भारत सरकारची आहे. त्यामुळे मालकाचं ऐकून स्टेट बँक ऑफ इंडिया ही माहिती गुप्ततेच्या नावाखाली म्हणजे बँकिंग सिक्रेसी लॉ खाली किंवा त्या नोटिफिकेशन मध्ये जे कलम आहे नावं गुप्त ठेवा म्हणून सुप्रीम कोर्टाला पण या ऑर्डर नंतर ती नावं देत नाहीत. हे सुप्रीम कोर्टाचा अवमान आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की हे 6 तारखेला जेव्हा स्टेट बँक ऑफ इंडियाचे लोक गेले नाहीत चेअरमन आणि 5 तारखेला जाऊन वेळ मागतात कारण भारत सरकारचा दबाव आहे. आणि म्हणून प्रशांत भूषण हे जे एडीआरचे वकील आहेत त्यांनी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या निकालाची अवमानता ही म्हणजे करतायत. कोण करतंय? स्टेट बँक ऑफ इंडिया करते, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स करते आणि भारत सरकार करते. आणि म्हणून कंटेम्प्ट ऑफ कोर्ट फाईल झाल्यानंतर मी याही पूर्वी सांगितलं होतं 6 तारखेला जर स्टेट बँक ऑफ इंडिया चेअरमन जर हजर झाले नाही तर सुप्रीम कोर्ट अवमान याचिका दाखल करू शकते, शिक्षा करू शकते स्टेट बँक ऑफ इंडिया चेअरला, संचालक मंडळाला. आता तर हे कंटेम्प्ट ऑफ कोर्टचा याचिकाच दाखल केली आहे आणि सुप्रीम कोर्टाने 11 तारखेला म्हणजे उद्या त्याची सुनावणी आहे. थिओरॉटिकली काय होऊ शकतं? स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारत सरकारची बँक असल्यामुळे भारत सरकार आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचं संचालक मंडळ हे पूर्णपणे दोषी आहे. सुप्रीम कोर्टाची ऑर्डर मानत नाही आणि म्हणून प्रश्न असे निर्माण होतात, सरकार ऑर्डर का मानत नाही, स्टेट बँक ऑफ इंडिया ऑर्डर का मानत नाही आणि त्यांना अवमान याचिका मध्ये काय शिक्षा होऊ शकते? मी तुम्हाला माझं मत व्यक्त करतो. स्टेट बँक ऑफ इंडियाचं संचालक मंडळ पूर्णपणे जेलमध्ये जाऊ शकतं आणि जे मिनिस्टर्स आणि जे ब्युरोक्रॅट्स म्हणजे अगदी मिनिस्ट्री ऑफ फायनान्स मधले डीएफएस आणि फायनान्स सेक्रेटरी सुद्धा या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशान्वये जेलमध्ये जाऊ शकतात. त्यामुळे उद्या हे नेमकं काय होऊ शकतं ही मागणी अर्थात या देशातील जनतेने 15 फेब्रुवारी नंतर 5 मार्चला जेव्हा स्टेट बँक ऑफ इंडियाने ही भूमिका घेतली तेव्हा लोकांनी ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअप तमाम समाज माध्यमातून स्टेट बँक ऑफ इंडिया आणि भारत सरकार विरुद्ध आपलं मत व्यक्त केलं.